अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो. तर मौनी अमावस्या जानेवारी महिन्यामध्ये येत आहे. त्याला आपण माघी अमावस्यासुद्धा म्हणतो. तर ही अमावस्या 2 दिवस येत आहे. तर 28 जानेवारी रोजी ही अमावस्या सुरू होत आहे आणि 29 जानेवारी रोजी ही अमावस्या संपत आहे. तर 28 जानेवारीला सायंकाळी ही अमावस्या सुरू होत आहे आणि 29 जानेवारीला सायंकाळी ही अमावस्या 6:05 संपणार आहे. तर या अमावस्या तिथीला बघा, याला मौनी अमावस्या का म्हणतात? कारण की ही अमावस्याला मौन व्रत धारण करतात. बरेच लोक या दिवशी मौन धारण करतात, त्यामुळे याला मौनी अमावस्या म्हणतात. या अमावस्येचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. 12 अमावस्यापैकी ही सर्वात महत्त्वाची अशी अमावस्या आहे. या अमावस्येला जर आपण काही उपाय केले किंवा काही धार्मिक गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचं शुभ फळ मिळत असतं आणि हा शुभ दिवसांपैकी एक सर्वात महत्त्वाचा शुभ दिवस आहे. बघा, या दिवशी बघा, आत्ता आपल्याकडे नदी तीर्थामध्ये स्नान करण्याला या दिवशी अमावस्या दिवशी नदीमध्ये तीर्थस्नानी आंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे. कारण की खूप शुभ असा हा दिवस आहे. बरेच जण अमावस्या म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात की अशुभ दिवस असतो, वाईट काळ असतो. पण ही जी मौनी अमावस्या आहे, ही अमावस्या खूप शुभ आहे. कारण की शुभ मुहूर्तांपैकी, शुभ दिवसांपैकी हा एक शुभ दिवस आहे. कारण की ह्या वर्षातून एकदाच येणारी ही अमावस्या मौनी अमावस्या आहे. 12 अमावस्यापैकी एक अमावस्या आहे. तर या अमावस्येला जर आपण काही छोटे मोठे जर आपले उपाय केले किंवा आपल्या घरातील सुख शांती समृद्धीसाठी जर काही आपण उपाय केले तर निश्चित ते फलदायी ठरतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद नांदत असतो. तर तसाच आपण एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अमावस्ये दिवशी आवर्जून कुठलेही तुम्ही उपाय नाही केले तर चालतील किंवा कुठलेही तुम्हाला वेळ नसेल, कुठलीच गोष्ट तुम्ही अमावस्येला केली नसेल, करणार नसेल, तर आवर्जून ही फक्त एक गोष्ट म्हणजे हा फक्त एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा आणि कोणत्या वेळेस लावायचा आणि दिवा लावताना प्रदक्षिणा कशी घालायची, किती प्रदक्षिणा घालायच्या याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ही तुम्हाला माहिती समजल्यावरती ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती होईल, ही गोष्ट माहिती होईल, उपाय माहिती होतील आणि ते सुद्धा ते उपाय करतील आणि सर्वांचं चांगलं हो, त्याच्या पाठीमागं आपलं चांगलं व्हावं ही जर भावना ठेवली तर निश्चितच सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला यश येत असतं आणि देव आपल्या पाठीशी राहत असतो. तर आपल्याला अमावस्या दिवशी कोणत्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर अमावस्या सुरू होत आहे 28 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी अमावस्या सुरू होत आहे. तेव्हापासून अमावस्या सुरू होत आहे म्हणजे आणि अमावस्या संपत आहे 29 जानेवारी सायंकाळी 6:05 ही अमावस्या संपत आहे. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे अमावस्येच्या काळामध्ये. तर अमावस्या संपत आहे 29 जानेवारी 2025 रोजी. तर तुम्हाला उपाय जो करायचा आहे तर तुम्ही हा उपाय अमावस्या लागली त्या दिवशी करू शकता किंवा अमावस्या संपणार आहे त्यावेळी जरी केला तर चालेल. शक्यतो आपण बघा, हा उपाय तुम्ही 2 दिवस करू शकता. पण जी अमावस्या आपण पूजेला असते बघा, पूजेला अमावस्या आहे 29 जानेवारी 2025 रोजी ही अमावस्या पूजेसाठी आहे. या अमावस्याला जरी तुम्ही या दिवशी जरी उपाय केला तरी चालेल किंवा 28 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी रात्री बघा 7:30 नंतर अमावस्या सुरू होत आहे. तर त्यावेळेस जरी तुम्ही केला उपाय तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जानेवारी रोजी केला तरी चालेल. फक्त हा उपाय करताना आपल्याला
हा दिवा आपल्याला तुळशीला लावायचा आहे. तुळशीच्या शेजारी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. तर हा दिवा ठेवण्यासाठी कोणती वेळ आहे योग्य आहे? तर हा दिवा लावण्यासाठी आपल्याला सायंकाळी 3 सांजेच्या वेळेला हा दिवा लावायचा आहे. बघा, ज्यावेळेस अंधार पडतो त्यावेळेस आपण 3 सांजेला आपल्या घराची दारं उघडी करतो. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तसंच तुम्हाला हा दिवा 3 सांजेला अंगणातील तुळशीच्या शेजारी लावायचा आहे. म्हणजे तुळशीपाशी हा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना तुम्हाला तुमची काय इच्छा आहे, म्हणजे बघा, काही ना काही आर्थिक संकट असतात किंवा घरामध्ये काही ना काही वादविवाद असतात किंवा तुमची काही इच्छा आहे, ती इच्छा तुम्हाला दिवा प्रज्वलित करताना बोलायची आहे. आणि दिवा हा तुम्हाला मातीचा लावायचा आहे किंवा तुमच्याकडे जर कुठला दुसरा दिवा अवेलेबल असेल माती सोडून तर लावू शकता. पण हा दिवा तुम्हाला तुपाचाच लावायचा आहे. तेलाचा वगैरे कुठलाही दिवा चालणार नाही. फक्त तुम्हाला हा दिवा तुपाचा लावायचा आहे. 2 वातीची 1 वात करायची आणि हा दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे. आणि दिवा लावून झाल्यावरती तुम्हाला तुळशी मातेला तुमची काय इच्छा आहे ती इच्छा बोलत असताना तुम्हाला 108 प्रदक्षिणा तुळशी मातेला मारायच्यात. बघा बघा, 108 म्हणजे जास्त प्रदक्षिणा होतात. पण 108 प्रदक्षिणा मारणं काहींना शक्य नसतं. पण 108च तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तुळशीला तुम्हाला तुपाचा दिवा लावून 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हा उपाय करताना म्हणजेच हा दिवा लावताना अगदी मनोभावे तुम्हाला दिवा प्रज्वलित करताना ती इच्छा तुमची काय आहे ती बोलायची आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबाबाबत काय जी इच्छा, तुमच्या आर्थिक संकट असतील किंवा घरात सुख शांती नांदू दे, या ज्या काही तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही दिवा प्रज्वलित करताना बोलायचं आहे. म्हणजे दिव्याच्या साक्षीने तुम्हाला बोलायचं आहे. आणि 108 प्रदक्षिणा मनोभावे तुम्हाला घालायच्यात. बघा, मनोभावे तुम्ही जेव्हा 108 प्रदक्षिणा घालता त्यावेळेस तुमच्या जीवनात सात्विकता तर येतेच आणि सर्व प्रकारचे संकट आपोआप दूर होतात. बघा, जेव्हा तुम्ही दिवा लावून तुपाचा दिवा लावून तुळशी मातेला 108 प्रदक्षिणा घालता त्यावेळेस तुमच्या जीवनातील किंवा तुमच्या कुटुंबामागं काय जी ग्रहमान आहे, साडेसाती आहे किंवा कुटुंबामध्ये काही वादविवाद होतात, लहान मुले चिडचिड करतात, या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दूर होतात. त्याचबरोबर तुमच्या जीवनात काही अडीअडचणी आहेत किंवा काही संकटे आहेत किंवा काही ना काही तुमच्या पाठीमागे निगेटिव्हिटी असेल किंवा बघा, आपल्या कुटुंबामध्ये बऱ्याचशा काही प्रश्न असतात, काही ना काही समस्या असतात. त्या सगळ्या समस्याचं निवारण होतं आणि आपलं जीवन आनंदमय सुखमय होतं. आणि हा दिवा आपल्याला किती दिवस लावायचा आहे किंवा हा उपाय जो आपण तुळशी मातेला करतो आहे अमावस्या दिवशी, हे किती दिवस करायचं, तर आपल्याला बघा 1च दिवस लावायचा आहे. 2 दिवस अमावस्या आहे, पण सायंकाळच्या वेळी 3 सांजेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. मग तुम्ही 28 तारखेला लावू शकता किंवा 29 तारखेला लावू शकता. दोन्हीपैकी एका दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. फक्त लक्षात असू द्या की दिवा लावताना अमावस्या असणं गरजेचं आहे. तर दोन्हीपैकी एक दिवस अमावस्याच्या काळामध्ये तुम्हाला सायंकाळच्या वेळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. फक्त एकच दिवस आपल्याला हा दिवा लावायचा आहे किंवा 2 दिवस अमावस्या आहे, तुम्ही 2 दिवससुद्धा लावू शकता. फक्त जोपर्यंत अमावस्या आहे तोपर्यंतच आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावताना 108 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्यात. जेव्हा आपल्या 108 प्रदक्षिणा पूर्ण होतील तुळशी मातेला, त्याच वेळेस आपली इच्छा पूर्ण होणार आहे किंवा आपण जे आपल्या कुटुंबाबाबत, आपल्या घराबाबत जे काही तुळशी मातेला बोलतो आहे ते पूर्ण होणार आहे. त्याच वेळेस आपल्या घरातील काही अडीअडचणी संकटे दूर होणार आहेत. त्यामुळे आपल्याला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि दिवा लावायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला नक्की समजला असेल. यात काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि आवर्जून अमावस्येच्या दिवशी, फक्त अमावस्या दिवशीच आपला उपाय करायचा आहे. आवर्जून अमावस्येला तुम्ही हा दिवा तुळशी मातेला लावा. नक्कीच तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होईल. झालेली सेवा स्वामी दत्ताच्या निरुजू करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. आशा करते की आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला माहिती आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला कृपया एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा हे उपाय करतील आणि त्यांच्या जीवनातील अंधार दूर होईल आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढे येणारे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मन लावून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुमची रजा घेते आणि इथेच थांबते. भेटूया पुढच्या नवीन माहितीसोबत.